आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज असून संस्थांकडून 1,51,000 नवसांचे मोदक वाटप केलं जाणार असल्याची माहिती संस्थांचे सचिव दिलीप बांगर यांनी दिली आहे। यावर्षी स्तनदा मातांसाठी 8 ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी नवसाचा मोदक दिला जातो। संपूर्ण वर्षभर या मोदकाची पूजा केली जाते। त्यानंतर नवस पूर्ण केल्यानंतर 1001 मोदक गणपतीला अर्पण केले जातात। दरवर्षी या ठिकाणी अनंत चतुर्दशीला मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। याशिवाय नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचीही गर्दी होते। विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची मंगळवार दिनांक 17 रोजी सकाळी 9 वाजता संस्थांच्या विश्वास्तांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर नवसाच्या मोदकाचं वाटप केलं जाणार असून यावर्षी 1,51,000 मोदकांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती बांगर यांनी सांगितली आहे। यावर्षी गणेश मूर्ती स्थापनेपासून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था स्थानकांकडून करण्यात आली आहे। यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी दिनांक 17 रोजी देशभरातून सुमारे 2 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे। त्यानुसार संस्थांकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने या भागात पाहणी केली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। शिवाय पालिकेकडून स्वच्छतेसाठी सर्व साफसफाई कर्मचारी दिवसभर या ठिकाणी स्वच्छतेची कामं करणार आहेत, तसेच स्वयंसेवक देखील मदतीला असणार आहेत। याशिवाय आरोग्य पथक देखील कार्यरत राहणार आहे। दरम्यान शासकीय रुग्णालयात रक्त बाटल्यांचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय। या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना गणपतीचं थेट दर्शन मिळणार आहे। यासोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर माता यांना थेट दर्शनाची व्यवस्था केली आहे। तसेच विघ्नहर्ता ग्रुपच्या वतीने स्तनदा मातांसाठी 8 ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केला जाणार आहे। पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे। हिंगोली शहरात दानशूर व्यक्ती, व्यापारी, सेवाभावी संस्था, व्यायामशाळांच्या वतीनं भाविकांच्या चहा, पाणी, नाश्ता, भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे। तर भाविकांच्या वाहतुकीसाठी ऑटो संघटनेकडून मोफत वाहतूक केली जाणार असल्याचं बांगर यांनी सांगितलंय। 3 किलोमीटर अंतरापर्यंत असणार दर्शन रांग। गणपतीच्या दर्शनासाठी 3 किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांची रांग असणार आहे। रेल्वे स्थानक मार्गापासून दर्शन रांग सुरू होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गणपती चौक, महात्मा गांधी चौक, महावीर चौक, जुने ग्रामीण पोलीस ठाणेपासून गणपती मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे। विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर या आमच्या संस्थेच्या वतीने अनंत चतुर्दशीला मोदकोत्सवाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। आमच्या मंदिर समितीच्या वतीने या धार्मिक कामासोबत एक सामाजिक उपक्रमसुद्धा राबविला जातात। सहाय्यक धर्मदायित्व रवींद्र भायखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही एक जे निडी लोक जे आहेत, ज्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं असो की अनाथ बालक असो की अन्य जे काही विधवा महिला असतील अशांना प्रत्येक 5-5 लाख रुपये 5,000 रुपयाचा आम्ही चेक दिले। या माध्यमातून जवळपास आम्ही 5.5 ते 6 लाख रुपये आम्ही यावेळेस वाटप केले। आणि तसंच आता धर्माच्या माध्यमातून काहीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून हिंगोली येथे गॅलेक्सी ब्लड बँक यांच्या वतीने या ठिकाणी एक असा उपक्रम केला की ज्यांनी ब्लड डोनेट केलं त्याला प्राधान्यानं आम्ही दर्शन इथं या ठिकाणी द्यायचं आम्ही आयोजित केलेलं। तसेच जे अपंग आहेत, गरोदर महिला आहेत किंवा वयोवृद्ध आहेत अशांनाही थेट दर्शनाचं आम्ही या ठिकाणी सुविधा करण्यात आली। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73।